फ्रेंड्स, आपण सुंदर दिसण्यासाठी नेहमीच काही ना काही ब्युटी ट्रीटमेंट करत असतो. कधी पार्लरमध्ये जाऊन करतो, कधी क्लिनिकमध्ये जाऊन करतो, तर कधी घरच्या घरी आपण काही ना काही ब्युटी टिप्स यूज करून आपण ट्रीटमेंट करतच असतो. आणि त्यातीलच एक ट्रीटमेंट म्हणजे स्टीम घेणं, वाफ घेणं. वाफ घेतल्यामुळे काय होतं? वाफ घेतल्यामुळे आपल्या स्किनमधले जे अडकलेले धुळीचे कण असतात, माती असती किंवा वातावरणामध्ये आजकाल एवढं पोल्युशन झालं आहे की त्यामुळे आपली स्किनमध्ये खूप जास्त आपली स्किन पोल्युशन शोषत असते आणि त्यामुळे ते स्टीम घेतल्यामुळे हे सगळे बाहेर पडतात. त्याबरोबर आजकाल आपण खूप जास्त कॉस्मेटिकचा यूज करतो. फाउंडेशन झालं किंवा बेबी क्रीम झालं किंवा कॉम्पॅक्ट झालं. हे जे कण असतात ते आपल्या स्किनमध्ये जाऊन अडकलेले असतात आणि ते वाफेमुळे ते कण हे सगळे बाहेर पडतात. वाफ घेतल्यामुळे आपली स्किन खूप जास्त टाईट दिसते. त्याचं कारण असं की आपलं रक्ताभिसरण सुधारतं आणि त्यामुळे आपली स्किन टाईट दिसते. वाफ घेतल्यामुळे आपल्या स्किनमधल्या मृत पेशी ह्या बाहेर पडतात. त्यामुळे आपली स्किन ही ग्लोईंग दिसते. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाफ घेतल्यामुळे आपल्या स्किनचं हे डीप क्लिन्झिंग होतं आणि त्यामुळे आपल्या स्किनमधले जे पिंपल्सचे तैलीय ग्रंथी असतात ते बाहेर पडतात आणि त्यामुळे पिंपल्स हे हळूहळू कमी होतात. त्यामुळे स्टीम घेणं हे खूप गरजेचं असतं. तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा त्वचेला स्टीम ही घेऊ शकता. पण जर तुमची स्किन ही कोरडी असेल तर मात्र तुम्ही स्टीम घेणं टाळावं आणि स्किन जर ऑइली असेल तर स्टीम जरूर घ्यावी. थँक्यू.